रामकृष्ण हरी. पाहू शकता आपण आपल्या प्लॉटमध्ये आहे. तर प्लॉटमध्ये आपण डाळिंबासाठी बेड टाकलेला आहे, पाहू शकता. आणि बेड टाकल्यानंतर आपण डाळिंबाची लागवड केली आहे. पाहू शकता हे डाळिंबाची रोप आहे. तर डाळिंबाची रोपं लागवडीनंतर आपण मधला जो दोन्ही बेडच्या मध्ये जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण त्याची पूर्णपणे मशागत करून आपण पाहू शकता त्यामध्ये आपण फ्लावर लागवड करणार आहे. तर आपल्याकडं पाहू शकता फ्लावरची सुद्धा रोपं येऊन तयार आहे. फ्लावरसुद्धा रोपं आलेली आहे आणि आपण त्यामध्ये बघा अशा पद्धतीने आपण फ्लावरची रोपं ठेवलेली आहे. तर डाळिंबाबद्दल आपल्याला आपण माहिती देणार आहोत. तर डाळिंबासाठी उष्ण आणि कोरडं हवामान लागतं. चांगल्या निचऱ्याची हलकी ते मध्यम जमीन यासाठी लागवडीसाठी लागती. कारण मध्यम आणि निचरा होणारी जमीन डाळिंबासाठी अगदी छान अशी आहे. तर प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये जे डाळिंब असतं तो भगवा, सुपर भगवा, गणेश अशा जातींची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तर खूप छान असं ही व्हरायटी आहे. सुपर भगवा ची लागवड आपण केली आहे, पाहू शकता. एक नंबर क्वालिटी व्हरायटी रोप एकदम छान आहे. 20 दिवस झाला आहे याची लागवड केलेली आपण आणि त्यामध्ये आपण आंतरपीक घेणार आहे. पाहू शकता आपण फ्लावरची रोप आलेली आहे. हे पाण्यासाठी आपले 300 लाईनसुद्धा आहे आणि फ्लावरची रोप टाकलेली आहे, पाहू शकता आपण. आता याच्यामध्ये फ्लावरची लागवड करणार आहे. तर डाळिंबासाठी हवामान, पाण्याच्या उपलब्धतेनुसार हस्तबहार आणि मृगबहार हे 2 बहार धरले जातात. तर डाळिंब हे रक्तवाढीसाठी मदत करते. डाळिंबामध्ये लोह असतो. व्हिटॅमिन भरपूर असल्यामुळं रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत करते. आणि डाळिंबाचा दुसरा फायदा आहे डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्या निरोगी ठेवतात आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. डाळिंब खूप छान आरोग्यास आहे आणि डाळिंब ही खाल्लंच पाहिजे ना आहारामध्ये. तर अशा पद्धतीने आपण डाळिंबाची लागवड केली आहे. बेडवर डाळिंब आहे, पाहू शकता. आणि मध्ये फ्लावरला आपण लावणार आहे. 2 दिवसात आपण फ्लावरची लागवड करणार आहे. आपण सर्व रानांची बांधणी केली आहे, पाट टाकला आहे आणि आता फक्त आपण लागवड करणार आहोत फ्लावरची. तर फ्लावरचं पीक आंतरपीक आहे आणि आंतरपीक पाहू शकता. आता आपण त्यामध्ये फ्लावरची लागवड करायच्या अगोदर म्हणजे फुलकोबी म्हणतात याला. तर आपण 10-20 पहिले टाकणार आहे मोकळ्या रानामध्ये आणि नंतर पाणी सोडून आपण फ्लावर लावणार आहे. तर हे आंतरपीक आहे. ह्या डाळिंबामध्ये जे आंतरपीक आहे याचा खूप मोठा फायदा आहे. आणि फ्लावरचं पीक साधारणतः 80 ते 85 दिवसामध्ये बाजूला होतं. त्यानंतर डाळिंबाचे रोपंसुद्धा टणक होणार, मोठाले होणार आणि हे दुहेरी